वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील निलेश चव्हाणला घेऊन पोलीस त्याच्या घरी पोहोचलेले आहेत। पिंपरी चिंचवड पोलीस त्याच्या कर्वेनगरच्या घरी दाखल झाले असून त्याच्याकडे असलेले 2 मोबाईल फोन जप्त करण्यात आले। तर वैष्णवी हगवणे हिची सासू लता हगवणे आणि करिश्मा हगवणे या दोघींचे मोबाईल निलेश चव्हाणकडे होते, तेही जप्त केल्याची माहिती आता मिळते। पोलिसांनी आपण बघतोय इथं ॲक्शन मोडमध्ये त्याच्या घरी जाऊन पंचनामा केला होता आणि यानंतर सर्च ऑपरेशन केलं, त्यामध्ये त्याच्याकडून 2 मोबाईल फोन जे ते जप्त करण्यात आलेले आहेत। 3 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती कोर्टाने त्याला दिलेली आहे। आता जर पाहिलं तर निलेश चव्हाणचे घर आहे आणि या ठिकाणी पिंपरी चिंचवडचे पोलीस जे आहेत ते त्याला घेऊन आलेले आहेत। त्याच्या घरामध्ये काही वस्तू मिळतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण जर पाहिलं तर पिंपरी चिंचवड पोलीस आहे आणि याच बिल्डिंगमध्ये निलेश चव्हाण राहत होता। पोलीस पंचनाम्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि निलेश चव्हाण या ठिकाणी राहत होता। आपण जर पाहिलं आतमध्ये पंचनामा सुरू आहे। लता हगवणे करिश्मा हगवणे यांच्याशी त्याचा संपर्क जो आहे तो झालेला होता आणि या घटनेनंतर निलेश चव्हाण त्या दिवशी कोर्टामध्ये हजर झालेला होता अशी माहिती जी आहे ती समोर येते। या सर्व गोष्टीचा तपास जो आहे तो पिंपरी चिंचवड पोलिसांना करायचा आहे। आता जर पाहिलं तर आपण निलेश चव्हाणवरती वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे आणि आपण जर पाहिलं तर या गुन्ह्यामध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांचं पोलीस कोठडी संपल्यानंतर वारजे पोलीस त्याची पोलीस कोठडी जी आहे ती मागणार आहेत आणि आता आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवडचे पोलीस जे आहेत ते आता निलेश चव्हाणच्या घराच्या बाहेर आहेत। अगदी सागर, आपण बघतोय की त्याच्या घरामध्ये सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे, तर इथं पोलिसांचा बंदोबस्त देखील पाहायला मिळतोय। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।